नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर नितीन रणदिवे, सहाय्यक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आपण BA भाग 1 सत्र 2 राज्यशास्त्र या विषयातील घटक 2 भारतीय संविधान तात्विक अधिष्ठान या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत. त्यामध्ये आपण प्रस्तुत प्रकरणाची उद्दिष्टे आणि प्रास्ताविक पाहिलेला आहे. आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा सरनामा किंवा उद्देशपत्रिका जी आहे ती अभ्यासणार आहोत आणि या सरनाम्याचं जे महत्व आहे तेही आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. भारतीय राज्यघटनेचा सरनामा, उद्देशपत्रिका आणि प्रास्ताविका ही भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला ती जोडण्यात आलेली आहे. तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा काय आहे हे आपण समजून घेऊया. आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे प्रतिज्ञापूर्वक ठरवून आणि भारतातील सर्व नागरिकांना न्याय, सामाजिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य, विचार, आचार व समजुती, श्रद्धा व उपासना यांचे समता, दर्जा आणि संधी याबाबत बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय ऐक्य, एकात्मता आणि अखंडता राखणारी याची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना परिषदेने आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी ठरवून आम्ही तिचा विचारपूर्वक स्वीकार करीत आहोत. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, या सरनाम्यामध्ये हा सरनामा हा नागरिकांना उद्देशून आहे. आम्ही भारतीय जनता, नागरिक भारतीयांनी तो भारतासाठी दिलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं न्यायाच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आलेली आहे किंवा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा उद्देश यामध्ये ठरवण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं स्वातंत्र्याच्या अनुषंगानं भारतीय राज्यघटनेमध्ये विचार, आचार व समृद्धी, श्रद्धा व उपासना यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. समानता, दर्जा आणि संधींबाबतची समता याबाबतही यामध्ये या सरनाम्यामध्ये विवेचन केलेलं दिसून येते. बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचं ऐक्य, एकात्मता आणि अखंडता राखणारी बंधुता या अनुषंगानं या सरनाम्यामध्ये याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय राज्यघटना जो हा सरनामा आहे हा राज्यघटनेचा भाग नसला तरी घटनात्मक तरतुदीचा हा अर्थ लावण्यासाठी न्यायाधीशांना उपयुक्त ठरतो. म्हणून सरनाम्यास घटनेची गुरुकिल्ली असेही म्हटले जाते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय राज्यघटनेचा सरनामा पाहिल्यानंतर भारतीय राज्यघटनेतील सरनाम्याचं जे महत्व आहे ते आपण अभ्यासतोय. पहिलं जे त्याचं सरनाम्याचं महत्व आहे ते म्हणजे सरनाम्यातून देशाच्या शासन व्यवस्थेचं स्वरूप लक्षात येतं. कशा पद्धतीनं भारतीय शासन व्यवस्था आहे हे आपल्याला सरनाम्यावरून दिसून येते. कारण त्यामध्ये भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असं निर्माण करण्याचं प्रतिज्ञापूर्वक सरनाम्यामध्ये ठरवलं असल्यामुळं सरनाम्यातून देशाच्या शासन व्यवस्थेचं आपल्याला स्वरूप लक्षात येतं. दुसरं महत्वाचं सरनाम्याचं महत्व म्हणजे शासनाचे तात्विक आधार सरनाम्यात समाविष्ट केलेले आहेत आणि याच आधारावर राज्यघटना तयार झालेली आहे. खरं तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा शासनाचा तात्विक आधार आहे. बघा, आपण ज्या पद्धतीने म्हटलं की न्यायाधीशांना घटनेचा अर्थ लावण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळं या सरनाम्याचं महत्व
आणखीनच अधिक अधोरेखित होताना आपल्याला दिसतं. तिसरं महत्वाचं सरनाम्याचं महत्व म्हणजे नैतिक व राजकीय दृष्टिकोनातून सरनामा राज्यकर्त्यांची जबाबदारी स्पष्ट करतो. खरं तर नैतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून आपण या सरनाम्याकडे पाहिलं आणि आपल्या देशाचे जे राज्यकर्ते आहेत या राज्यकर्त्यांची जबाबदारी स्पष्ट करणारा एक आराखडा म्हणून या सरनाम्याकडे पाहिलं जातं. तो तसा दिशादर्शक राज्यकर्त्यांसाठी हा सरनामा नैतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. चौथं महत्वाचं सरनाम्याचं महत्व म्हणजे राज्यघटनेच्या अंमलबजावणीमध्ये सरनामा मार्गदर्शकाची भूमिका बजावतो. भारतीय राज्यघटनेच्या अगोदर हा सरनामा जोडला असल्यामुळं भारतीय राज्यघटनेचं प्रतिबिंब त्या सरनाम्यामध्ये उमटत असल्यामुळं राज्यघटनेच्या अंमलबजावणीमध्ये सरनामा हा निश्चितपणे मार्गदर्शकाची भूमिका बजावतोय हे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसून येतं. आपल्या देशाची शासन व्यवस्था असेल, राज्याची ध्येय धोरणं असतील, राज्याची कार्य असतील, नागरिकांचे अधिकार असतील आणि कर्तव्य असतील, व्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी गोष्टी सारांश रूपानं सांगण्याचं काम हा सरनामा भारतीय राज्यघटनेचा सरनामा किंवा उद्देशपत्रिका किंवा प्रास्ताविका करत असतो. राज्यघटनेच्या सरनाम्यातील काही संज्ञांचा अर्थ स्पष्ट केला तर राज्यघटनेचे अंतरंग आपल्याला समजून आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, या भारतीय राज्यघटनेच्या वरील सरनाम्यावरून जो आता आपण अभ्यासला समजून घेतला त्या सरनाम्यावरून पुढील काही बाबी स्पष्ट होतात. त्यामध्ये पहिलं महत्वाचं भारतीय राज्यघटनेचं ते एक उगमस्थान आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप दर्शवणारा हा सरनामा आहे. आणि तिसरं म्हणजे राज्यव्यवस्थेचा उद्देश सांगणारा आहे. त्यामुळं या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यावरून ह्या तीन महत्वाच्या बाबी आपल्याला स्पष्ट होतात. खरं तर भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान, भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप आणि राज्यव्यवस्थेचे उद्देश काय आहे हे या सरनाम्यावरून आपल्याला लक्षात येतं. सरनाम्याचं महत्व स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयानेच राज्यघटनेची प्रस्तावना म्हणजे संविधान निर्मात्यांचा असे स्पष्ट करणारी चावी आहे अशा शब्दात वर्णन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये सरनामा, उद्देशपत्रिका किंवा प्रास्ताविका भारतीय राज्यघटनेची ही अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण सरनाम्याचं महत्व अभ्यासलं आणि भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यावरून प्रतिबिंबित होणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्याचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो सरनाम्याचं जे काही तत्वज्ञान आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत. धन्यवाद.